नमस्कार मित्रांनो. तर इथे आपण क्वेश्चन पेपरचं सोल्युशन बघणार आहोत. हा 2023चा क्वेश्चन पेपर आहे मॅथ्स 1चा अल्जेब्राचा. इथे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न म्हणजे मी सॉल्व्हच करून देणार आहे. तुम्हाला बघायचं की प्रत्येक क्वेश्चन कसा सॉल्व्ह करावा लागतो. तर ह्या पार्ट 1मध्ये मी तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे एपीचे जितके काही क्वेश्चन होते 2023मध्ये ते सगळे क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की पटकन कमी वेळेत आपण पूर्णपैकी पूर्ण मार्क्स कसे आणू शकतो आणि ते क्वेश्चन्स कसे प्रॉपरली सॉल्व्ह करू शकतो. आता कसं आहे, तुमची एक्झाम आहे. लकीली जर हा व्हिडिओ जो कोणी बघत असेल आणि ज्याला एपीचे क्वेश्चन्स येत नसतील किंवा येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या ज्या व्हिडिओज आहेत त्यामध्ये पण काही टॉपिक्स आहेत, ते टॉपिक्स जर येत नसतील तर कदाचित ते ह्या व्हिडिओमधून कव्हरअप होतील. मी आशा करतो की यामधून काहीतरी तुम्हाला मदत होईल. तर यामध्ये आता पटकन आपण जे काही अरिथमेटिक प्रोग्रेशनचे क्वेश्चन आहेत, किती मार्क्सचे असोत, 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क किंवा मग 4 मार्कचे, ते सगळे क्वेश्चन आपण कव्हरअप करून घेणार आहोत. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या बोर्ड पेपरमध्ये होणार आहे, कारण बरेचसे क्वेश्चन हे रिपीट होतात किंवा त्यांचा पॅटर्न हा सारखाच असतो. तर त्यामुळे आपण हे सोल्युशन्स इथे बघत आहोत. तर तुम्ही लक्षपूर्वक इकडे बघा आणि हे व्हिडिओ सोल्युशन तुम्ही समजून घ्या, तर तुम्हाला खूप मदत होईल. आपण स्टार्ट करणार पहिल्या क्वेश्चनपासून आता. तर इथे पहिला क्वेश्चन घेतलाय जो MCQ क्वेश्चन आहे. मी आशा करतो की तुम्हाला स्क्रीनवरचं प्रॉपरली दिसत असेल. तर इथे दिलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये एपीची पहिली टर्म आहे 3.5, एची पहिली टर्म आहे 3.5 ओके एपीची, आणि कॉमन डिफरन्स आहे डी. जेव्हा पण कॉमन डिफरन्स 0 असतो याचा अर्थ काय आहे, टर्ममध्ये काही बदल होणार नाही. टर्ममध्ये काही बदल होतील का नाही, म्हणजे जर त्याची nth टर्म असली तर ती सुद्धा काय असेल 3.5 असेल, सारखीच असेल, म्हणजे त्यामध्ये काही बदल होणार नाही आहे. त्यामुळे आपला जो करेक्ट आन्सर असेल ह्या क्वेश्चनचा तो असेल 3.5, म्हणजे ऑप्शन नंबर बी. इथे आता एक 1 मार्क डायरेक्ट क्वेश्चन आहे, 1 मार्कचं, जो MCQ नाही आहे, डायरेक्ट क्वेश्चन आहे. तर बघा, कॉमन डिफरन्स आपल्याला काय काढायचं, कॉमन डिफरन्स काढायचं आहे. मग एपीचे आपल्याला किती 4 टर्म्स दिलेले आहेत. तर बेसिकली कॉमन डिफरन्सचा फॉर्म्युला आपला काय असतो, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. तर जर माझी सेकंड टर्म A2 आहे, फर्स्ट टर्म A1 आहे, तर ही जर AP आहे तर सगळ्यांमध्ये कॉमन डिफरन्सचा कॉमनच असतो, म्हणजे सारखाच असतो. तर मग तो आपल्याला काढायचा आहे. तर A2 इथली दुसरी टर्म काय 4, पहिली टर्म काय फर्स्ट, तर आपला कॉमन डिफरन्स आला डी. आता हे क्वेश्चन तुम्हाला न्यूमेरिकली सॉल्व्ह न करता सुद्धा डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन बघून सुद्धा हे सॉल्व्ह करू शकता. इतके सोपे क्वेश्चन्स आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता इथे हा जो क्वेश्चन आहे यामध्ये दिले राईट एन एपी. आपल्याला एक एपी आयडेंटिफाय करायचे, ज्याची पहिली टर्म आपल्याला दिली आहे A=10. आता बोर्डात जर चांगले मार्क आणायचे असतील आणि पूर्णपैकी पूर्ण मॅथ्स हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे हे तुम्हाला माहिती असेल, कदाचित नसेल माहिती तर लक्षात ठेवा, आणि त्यामध्ये तुम्ही पूर्णपैकी पूर्ण मार्क्ससुद्धा आणू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन प्रॉपरली सॉल्व्ह करणं, म्हणजे गिवन लिहिणं, फॉर्म्युला लिहिणं आणि त्याचं कॅल्क्युलेशन करेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. एखादा क्वेश्चन जर हार्ड आला आणि तुम्हाला काहीच येत नसेल तरी किमान त्याचं गिवन लिहिण्याचा प्रयत्न करा, त्याचं फॉर्म्युला लिहिण्याचा प्रयत्न करा, किमान तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. तर इथे पहिली टर्म आहे आपली 10 आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स आहे 5. आता मला माहिती आहे एखादी एपी जर मला फाइंड आउट करायची असेल, काय करायची असेल, एपी फाइंड आउट करायची असेल, तर मला माहिती असतं की एपीमध्ये काय असतात, A1, A2, A3 अशा 3-4 टर्म्स असतात. आता मला एपी काढायचं आहे तर मी कोणतेही किमान 4-5 टर्म आपण काढून दाखवायच्या क्वेश्चनमध्ये. सिम्पली मला माहिती आहे की जेव्हा A2 काढायचं असेल, आता पहिली टर्म म्हणजे ही दिलेली आहे. आता याच A2 दुसरी टर्म काढायची असेल तर असं लिहून तुम्हाला दाखवावं लागेल. 10 + 5 किती होतं, 15 होतं. तसंच A3 काढायची असेल, A3मध्ये काय A2 + D म्हणजे किती 15 प्लस परत 5 आपण प्लस करणार तर किती होणार 20 होणार. अशा प्रकारे A3 आलं. तर सबसिक्वेंटली तुम्हाला काय करायचं, प्रत्येक टर्ममध्ये 5-5 ॲड करत जायचं आणि तुम्हाला AP मिळेल. म्हणजे तुमचा एक रिक्वायर्ड जो AP येईल तो कसा असेल, तुमचा जो AP असेल ते AP होणार आहे तुमचं पहिली टर्म 10, देन 15, मग 20, मग 25, 30 आणि सो ऑन. असं तुमची 5-5नी प्रत्येक टर्म काय होत जाईल, वाढत जाईल. फाईन. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आतापर्यंत आपण 4 क्वेश्चन्स बघितले, म्हणजे किती मार्क्स आपले 3 क्वेश्चन्स आपण बघितले होते. एक MCQ होतं, एक 1 मार्क होता आणि एक 2 मार्क क्वेश्चन होता. आता इथे आपण बघूया की एक 4 मार्कांचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, जो क्वेश्चन थोडा लॉजिकल आणि आपण म्हणूया की एक हार्ड क्वेश्चन ह्या क्वेश्चन पेपरमधला आहे. मी तुम्हाला याचा आन्सर सांगणार आहे की त्याला आपण कसं सॉल्व्ह करायचं.
तर माझं एक सजेशन ह्यामध्ये असेल की जेव्हाही तुम्ही एखादा क्वेश्चन अननोन बघता किंवा तुम्हाला तो क्वेश्चन खूपच नवीन वाटतो किंवा त्याबद्दल तुम्ही काही प्रॅक्टिस केली नाही आहे, तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. त्या क्वेश्चनला अप्रोच करा, कारण तुम्हाला बेसिक्स माहिती असतात. कारण APची बेसिक्स म्हणजे काय, पहिली टर्म, nth टर्म, सम ऑफ n टर्म आणि कॉमन डिफरन्स. मग हे जर आपल्याला माहिती असेल तर एखादा क्वेश्चन आपण अप्रोच करू शकतो. जसं बघा इथे काय दिलं, इफ द फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज P. मी म्हणतो की पहिली जी टर्म आहे एका APची ती कशी आहे, P आहे. त्याची दुसरी टर्म आहे Q, म्हणजे मी याला A1 लिहितो, A2 त्याची आहे Q आणि लास्ट टर्म त्याची दिलेली आहे ती आहे R. मग ह्या तिन्ही टर्म आपल्याला दिलेले आहेत. आता मला काय काढायचं आहे, मला शो करायचं आहे की सम ऑफ ऑल टर्म्स इज, मग जी सम ऑफ ऑल टर्म्स आहे आपण लिहितो SN, हे मला प्रूव्ह करायचं. हे काय करायचं मला, टू प्रूव्ह, मी असं लिहून ठेवतो. हे टू प्रूव्ह करायचे की सम ऑफ ऑल टर्म्स इज मल्टीप्लाइड बाय P प्लस R अपॉन 2Q मायनस P. हा एक चांगला लॉजिकल क्वेश्चन आहे असं आपण म्हणूया. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता मी तुम्हाला सांगतो की याचं प्रूफ कसं असेल. बघा, सम ऑफ एन टर्मचा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. सम ऑफ एन टर्मचा आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे, SN इक्वल टू n/2 2a प्लस n-1d. आता दुसरा एक फॉर्म्युला पण आपल्याला माहिती आहे सम ऑफ एन टर्म्सचा. तो कसा असतो, n/2 a प्लस l. आता ए काय आहे, पहिली टर्म. एल काय आहे, लास्ट टर्म आहे इथे आपल्याला माहिती आहे. तर हा इक्वेशन नंबर 1 आपण देऊन ठेवूया, कारण माझ्याकडे पहिली पण टर्म आहे आणि लास्ट टर्म पण आहे. पण माझ्याकडे n नाही आहे. माझ्याकडे n आहे का, नाही आहे. मग मला दुसरी हिंट मिळते की जी लास्ट टर्म आहे तीच माझी nth टर्म आहे असं आपण कन्सिडर करून चालूया. तर याला कसं लिहायचं, a प्लस n-1d, बरोबर आहे की नाही, a प्लस n-1d. म्हणजेच मला इथून काय मिळेल, n मिळेल. मग n काढण्यासाठी मी एलची आधी व्हॅल्यू लिहून घेतो. एल आहे माझं R. एल किती आहे माझं, R आहे. आणि त्यानंतर ए माझं किती आहे, ए माझं आहे P. ए आहे P प्लस n-1. हे आपल्याला शो करायचं बरं का, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आपला आन्सर इथून सुरू होतो. बरं, तर मी लिहितो तो n-1. आता कॉमन डिफरन्स, मला कॉमन डिफरन्स माहिती नाही आहे म्हणून मी इथे D लिहितो. आता बघा, इथे मी तुम्हाला सांगतो की कॉमन डिफरन्स म्हणजे काय असतो, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. मग तुम्हाला सेकंड टर्म दिली आहे ना Q, वर बघा गिवनमध्ये मी लिहिलं आहे सेकंड टर्म किती आहे, Q आहे. तर मी Q आणि पहिली टर्म माझी आहे P, म्हणजे Q मायनस P हा माझा काय होईल माझा कॉमन डिफरन्स. तर मी या कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करतो, वरच्या इक्वेशनमध्ये. तर माझं आन्सर होणार R P प्लस n-1 आणि डीच्या जागी मी लिहितो Q मायनस P. मी लिहिलं Q मायनस P, बरोबर. आता इथे मला nची व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी थोडी काय करणार, अरेंजमेंट करणार. अरेंजमेंट. तर R मायनस P याला लिहू शकतो मी, बरोबर. हे आहे n-1 Q P. तर मग आता हे होऊन जाणार. मला पाहिजे nची व्हॅल्यू म्हणून n-1 असंच घेणार. आता n-1 मल्टिप्लाइड बाय Q मायनस P आहे, हे ह्या साईडला येणार आणि R मायनस Pला डिवाइड करणार, एवढं, बरोबर. आता n पाहिजे मला n पाहिजे, त्यासाठी मी काय करणार, R मायनस P Q मायनस P आणि हा प्लस 1 होणार. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, तर R मायनस P आज लिहित नाही आहे एवढं, हे P आहे बरं का, P आणि Q मायनस P येणार. मग आता बघा इथे काय दिलेलं आहे, इथे R मायनस P आहे आणि Q मायनस P. इथे बघा, हा जो R आहे, R असाच राहील. मायनस P दोनदा आहे, तर मी त्याला मायनस 2P लिहिणार, प्लस Q लिहिणार आणि ह्या Q मायनस P एवढं लिहिणार. ही झाली माझी nची व्हॅल्यू. ही काय झाली माझी nची व्हॅल्यू. आता ह्या nच्या व्हॅल्यूला मला सबस्टिट्यूट करायचे इक्वेशन नंबर 1 मध्ये. का, कारण मला सम ऑफ n टर्म्सचं एक्सप्रेशन पाहिजे ना, तेच तर मला प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला हवं आहे SN इक्वल टू Q प्लस R मायनस 2P मल्टिप्लाइड बाय P प्लस R अपॉन 2 इंटू Q मायनस P. तर हे एक्सप्रेशन आपल्याला खाली मिळालेलं आहे. फक्त आपल्याला एक अरेंजमेंट करायची, म्हणजे आपली एक साधी स्टेप उरलेली आहे, त्यानंतर आपलं सोल्युशन येणार आहे. तर बघा इथे आता हे कसं लिहिलं आहे, R
प्लस क्यू मायनस 2p असं लिहू शकतो मी. वरच्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाइड बाय पी प्लस आर हे असंच राहणार आणि 2 फक्त इथे नेणार आपण 2 मायनस क्यू पी. काहीच केलं नाही आपण, फक्त रिअरेंजमेंट केली आणि या अरेंजमेंट नंतर आपल्याला हे एक एक्सप्रेशन मिळालं जी एस एनची व्हॅल्यू आहे आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणून आपण इथे ह्याला प्रॉपरली प्रूव्ह केलेलं आहे. तर आपण लिहूया हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपल्याला जे 4 मार्क्स आहेत ते पूर्णपणे मिळणार आहेत. आता काय केलं याच्यात आपण काही खूप मेहनत नाही केली, फक्त एक कॅल्क्युलेशन होतं साधं आपल्याला पुट करायचं होतं. क्वेश्चन असा मोठा आहे म्हणून तो हार्ड असेल असं नसतंच नेहमी. म्हणून आपण काय केलं, एस एनचा फॉर्म्युला आधी घेतला. एस एनमध्ये आपण बघितलं की आपल्याकडे दुसरा एक फॉर्म्युला n/2 मल्टिप्लाइड बाय a प्लस एल. तर आपल्याकडे पहिली टर्म पण होती आणि आपल्याकडे लास्ट टर्म पण होती. मग त्यासाठी आपण काय केलं, मला n नव्हतं माहिती तर आपण इथे n कॅल्क्युलेट केलं. n कॅल्क्युलेट केल्यानंतर मग त्या एनच्या व्हॅल्यूला मग कोणत्या फॉर्म्युल्यावरून एन कॅल्क्युलेट केलं, सम ऑफ एन टर्म्स नाही nth टर्मचा. काय nth टर्मचा फॉर्म्युला a प्लस n-1d. मग ती nth टर्ममध्येच माझी लास्ट टर्म होती. त्या कारणाने मग काय झालं की मला एनची व्हॅल्यू मिळाली जी पी क्यू आरच्या फॉर्ममध्ये अशी होती. आता या एनच्या व्हॅल्यूला मी इक्वेशन नंबर 1मध्ये पुट केलं आणि मला ॲन्सर मिळालं. आणि ते ॲन्सर जे मिळाले ते काही काहीचं खूप मेहनत करून नाही, ते पटकन आपल्याला व्हॅल्यू पुट करता आले आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर जे रिक्वायर्ड एक्सप्रेशन आपल्याला पाहिजे होतं ते मिळालं. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळवू शकता. तर बघू शकता की ते आपण 7-8 मार्कांचा हा पोर्शन होता तो कव्हरअप केला आहे. आय होप की हे सोल्युशन तुम्हाला कळलं असेल. ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला समजल्या असतील आणि कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात ते पण तुम्हाला कळलं असेल. आशा आहे की तुम्ही असे क्वेश्चन्स काही सॉल्व्ह करू शकाल आणि बोर्डाच्या पेपरात चांगलं अटेम्प्ट द्याल. यानंतर अजून वेगवेगळ्या टॉपिक्सवर जे 2023चे क्वेश्चन पेपर आहेत किंवा जुने काही क्वेश्चन पेपर आहेत त्यावरही मी लगेच आणि काही व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत आणि अजून काही पुढच्या काही सोल्युशन्स मी टाकणार आहेत. तर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की बघा आणि जितकं जास्त अभ्यास करून घेता येईल तेवढा अभ्यास करा, कारण परीक्षेत मॅक्झिमम मार्क मिळणं हे महत्त्वाचं आहे आणि ते मार्क्स मिळण्यासाठी आपली मेहनत महत्त्वाची असते आणि त्यासाठी आपल्याला जुने क्वेश्चन्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. बाकी मॅथ्सचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला रिप्लायमध्ये कळवा आणि तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स करून घ्यायचे असतील माझ्याकडून किंवा सोल्युशन हवं असेल तर तसंही मला सांगा. थँक्यू सो मच.